विदर्भातील वाढत्या उन्हाचा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवालाही बसला आहे। आपल्यासोबत या महोत्सवाचे संयोजक माजी आमदार संदीप जोशीजी आहे। भाऊ, कशा प्रकारे फटका बसला? की ऊन प्रचंड आहे, तुम्ही खासदार क्रीडा महोत्सवात काय बदल केले? दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सव हा माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून 12 जानेवारीला आम्ही घेत असतो, परंतु यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आम्हाला घेता आल्या नाही। सध्याचं ज्या पद्धतीने विदर्भामध्ये ऊन आहे, या क्रीडा महोत्सवामध्ये अनेक प्रकार हे आम्ही महाराष्ट्रस्तरीय अथवा विदर्भस्तरीय घ्यायचो, परंतु अनेकांशी चर्चा केली, अनेक संघटकांशी चर्चा केली, अनेक क्रीडापटूंशी चर्चा केली आणि त्यांचं एकंदरीत लक्षात असं आलं की अनेक जण तयार नाहीत, ऑर्गनाईज करायला तयार नाही। कारण ज्या पद्धतीने ऊन आहे, तर उन्हाचा फटका आपल्या खेळाडूंना पडू नये याची प्रत्येकजण चिंता करतात। पालक आपल्या पाल्याला फटका पडू नये याची चिंता करतात आणि त्यामुळे महोत्सव तर घेतला पाहिजे, खंड तर पडू नये, परंतु मग करावं काय? तर आम्ही असं ठरवलं की मर्यादित अवस्थेत हा महोत्सव यावर्षी आम्ही घ्यावा आणि मर्यादित करत असताना आम्ही जवळपास 65 गेम्स मागच्या वेळेला केले होते, त्यातले 47 गेम्स आम्ही ड्रॉप केले। 18 आमचे सहसंयोजक आहेत, आम्ही प्रत्येकाने माझ्यासकट एकेका गेमची जबाबदारी घेतलेली आहे आणि एकेका गेमची जबाबदारी घेऊन काळजी अशी घेतलेली आहे की उद्घाटन 31 तारखेला सकाळी 7 वाजता, मॅरेथॉननी सकाळी 5:30 वाजता घ्यावं आणि समारोप हा जो आहे हा 7 जूनला सुरेश भट सभागृहामध्ये घ्यावा। म्हणजे बाहेर काहीही कार्यक्रम घेऊ नये, संध्याकाळी 6:30च्या नंतर मात्र कार्यक्रम घ्यावा। खेळाडूंना 6:30च्या नंतर बोलवावं ग्राउंडवरती आणि क्रीडा प्रकार स्पर्धा ज्या आहे त्या 6:30च्या नंतर घ्याव्या असं निश्चित केलेलं आहे। तुम्ही म्हणते 47 गेम जे आहे ते ड्रॉप करण्यात आले, विदर्भस्तरीय होता, यावेळेस तुम्ही नागपूरस्तरीय घेणार असं कळतंय? यावेळेला नागपूरस्तरीय आम्ही घेतो आहे। कमी सहभाग घेऊन कोणाच्याही आयुष्यात, कोणाच्याही जीवनावरती फरक पडू नये। लाईफ इज व्हॅल्युएबल, त्याच्यामुळे आम्ही त्याची चिंता करतो आहे। आम्ही पूर्ण व्यवस्था करतो आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, थंड हवेची व्यवस्था असेल, हे देखील जरी करत असलो तरी काळजी सर्वांनी घ्यावी असे माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहे। त्या निर्देशांप्रमाणे आम्ही हा क्रीडा महोत्सव करणार आहोत। शेवटचा प्रश्न, टेम्परेचर रात्री घेतलं तुम्ही सायंकाळी, तरी उन्हाच्या झळा मात्र रात्री उशिरापर्यंत असतात। आरोग्य टीम असणार आहे काय संपूर्ण याच्यात, ती कशी अलर्टवर असेल? आम्ही प्रत्येक ठिकाणी आमची टीम राहणार आहे, आरोग्य व्यवस्थेची टीम राहणार आहे, मग इलेक्ट्रॉलची व्यवस्था असेल, ग्लुकोज पावडरची व्यवस्था असेल, या सर्व व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। खूप खूप धन्यवाद। खासदार क्रीडा महोत्सवाचे जवळपास 47 गेम जे आहे त्यावेळेस उन्हामुळे ड्रॉप करण्यात आलेले आहे। काही मर्यादित गेम घेऊन ही स्पर्धा यावर्षी घेतली जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सहामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।